पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांची बैठक झाली। जे जे रस्ते जलजीवनसाठी उकरलेले आहेत त्यासाठी तेवढ्या रुंदी आणि लांबीबाबत डांबरीकरणाची व्यवस्था या त्यांनी इस्टिमेटमध्ये केलेली आहे। जी केलेली नाही ती पुरवणी आराखड्यात करण्यासाठी त्यांनी केलेला आहे। आणि परवाच गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री यांनी विधानसभेत उत्तर दिलं की या रस्त्यासाठी आम्ही योग्य तो निधीची तरतूद करू। विशाळगडाच्या अतिक्रमणाबाबत सध्या संभाजीराजे एका बाजूला बैठक घेतात, दुसऱ्या बाजूला काही हिंदुत्ववादी संघटना उद्या विशाळगडावर करण्याच्या तयारीमध्ये काय? मी जिल्हाधिकाऱ्यांची आता याबद्दल माहिती घेतली। जिल्हाधिकारी म्हणले की ही पुरातत्व खात्याच्या नावाची जागा आहे आणि न्यायालयाचं काहीतरी स्थगिती आहे। आता ही लवकरात लवकर स्थगिती उठवावी आणि याबाबतची सुनावणी घ्यावी अशी विनंती AGPने आमच्या ॲडव्होकेट जनरलने केलेली आहे, पुरातत्व खात्याने केलेली आहे। मला ते लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी सुनावणी जर झाली तर लवकरात लवकर निर्णय होईल। विशाळगडसाठी आलेला निधी हा दुसरीकडे वळवण्यात आला असा आरोप देखील त्याची मला काही माहिती नाही। माहिती घेऊन निधीच्या बाबत तुम्हाला मी माहिती देईन। काय आव्हान असणार आहे? कारण आता हे न्यायप्रविष्ट बाब आहे, ते जर मला भेटले तर मी जिल्हाधिकारी समेत पुरातत्व खात्यासमेत त्यांची बैठक घेईन, त्यांना समजावून मी सांगेन। आता शेवटी न्यायप्रविष्ट असल्यानंतर आता ते अधिकाऱ्याची सुद्धा अडचण झालेली आहे। रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिलेली आहे, गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचं म्हटलं। आता विरोधकांनी त्या संदर्भात टीका करायला सुरुवात कशी रवींद्र वायकर जोगेश्वरी कोकण प्रकरण होतं। अच्छा, हे आता काय नसेल तर काय क्लीन चिटच मिळणार ना। पण गैरसमजुतीतून हा आरोप करण्यात आल्याचा महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं। दाऊद इम्राईनलाच फक्त आता क्लीन चिट द्यायची बाकी राहिली आहे, सरकार सगळ्यांनाच क्लीन चिट। ठीक आहे, त्याबद्दल उच्च न्यायालयात वगैरे न्यायालय आपल्याकडे आहेत, त्या पद्धतीने त्यांनी न्याय मागावा। काँग्रेस सोबळाची तयारी आहे त्याचा राज्यात करताना पाहण्यामध्ये काय वाटतं? बघा, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सगळे पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतात सोबळावर करण्यात। त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाहीत तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही। विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे, काय होईल वाटते? काल शेवटचा दिवस होता अर्ज माघारी घ्यायचा। नाही, विधानसभा निवडणुकीला आता राहिलेले आहेत, आता निवडणूक होईल आणि महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील। ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला धक्का बसेल असं माहिती करून सांगितलं जातं। आता कोणतरी पराभव, महायुती सगळे येणार म्हणजे कोणाचा पराभव त्यांचाच होणार ना, ते सांगायला पाहिजे। जयंत पाटलांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने उमेदवार दिला असा आरोप तो काय मला त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही, परंतु पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंनी ऐकलेलं दिसत नाही। जिल्ह्यात खरं तर महायुतीमध्ये तोरे साहेब आपल्यासोबत आहेत राज्यामध्ये, त्यांनी जिल्ह्यामध्ये 5 ते 6 जागा आणि राज्यामध्ये 15 जागांची चाचपणी त्यांनी सुरू केली। ठीक आहे, आता महायुतीचा नेतेमंडळी बसतील आणि निर्णय घेतील, कुठं त्यांच्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून येतील तिथं देतील। तसे झाले तर जागा आपण सोडणार आहे का भाजप आणि राष्ट्रवादी? नाही, माझं मेरिट हे शेवटी महत्त्वाचं आहे, निवडून येण्याची क्षमता। आता तिथं ते दाखवून दिलं आणि नेतेमंडळ पटलं तर होईल ते। मी कालच जिल्हा नियोजन मंडळाची पूर्व बैठक घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, जिथे जिथे महानगरपालिकेच्या हद्दीतील ग्रामीण रस्ते खड्डे मोजण्याची सुरुवात झालेली आहे। मला 8 दिवसात सांगा खड्डे कुठे आहेत। नवाब मलिक आपल्यासोबत आहेत, नवाब मलिक आपल्यासोबत नको अशी एक संघाची भूमिका आता पाहायला मिळते। नाही, ठीक आहे ना, काय नव्हती नवाब मलिकांच्या बाबत? ठीक आहे। आता त्याच वेळेला नवाब मलिक हे अजून कुठल्याही संघटनेत जोडले गेलेले नाहीत, ते भेटीसाठी आपल्या कामासाठी विधानसभेच्या कामासाठी ते भेटत असतात, त्यामुळे त्याबद्दल गैरसमज करून घेण्याची काही आवश्यकता नाही। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पैसे नमस्कार। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले गेले। आता चार क्रिकेटर मुंबईतले आहेत, 17 वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे, त्यांना पैसे दिले तर मग काय दिले, नाही दिले तर का दिले नाही? निवडणुका तोटा संबंधाचा काय संबंध आहे? त्या खेळाडूनं
मला सांगा त्या सूर्यदेवनं जो कॅच झाला नसता काय झाली असती अवस्था. तो मुंबईचा आहे, रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे, त्याला काय अर्थ नाही. अशा गोष्टीला फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता याच्यावर संजय राऊत टीका करतात की सरकारच आता किरकोळ करायची वेळ आली. आहे. ठीक आहे ना, त्यांचं सकाळी रोज उठल्यानंतर त्यांना पाहिजेच ना काहीतरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.